रत्नागिरी जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट। गेले 2 दिवस पावसाचा जोर पुन्हा वाढला। खेड येथील जगबुडी नदी इशारा पातळीवर, राजापूरची गोदावरी नदी इशारा पातळीवर। कोल्हापुरातही पावसाचा जोर वाढला। राधानगरी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस, राधानगरी धरण 100% भरलं। हिंगोलीतील अनेक गावांना पावसाने झोडपलं। परिसरातही मुसळधार पाऊस, नदीकाठच्या पिकांचं प्रचंड नुकसान, सोयाबीन हळद पिकं गेली वाहून। पंढरपुरात शेतकऱ्याने दोडका पीक केले उद्ध्वस्त। शेतीमालाला भाव नसल्याने उचललं मोठं पाऊल, उत्पादनाचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी त्रस्त। ठाकरेंच्या शिवसेनेच्या दहीहंडीतील बॅनर चर्चेत। बॅनरवर बाळासाहेब ठाकरेंसोबत ठाकरे बंधूंचे फोटो, बॅनरवर बाळासाहेब यांच्यासोबत राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे फोटो। 6 फुटापर्यंतच्या मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन होणार। महानगरपालिकेकडून आवश्यक कार्यवाही सुरुवात। विसर्जनानंतर गणेश मूर्ती 24 तासात पुनर्प्रक्रियेसाठी पाठवणार। वर्क फ्रॉम होमच्या नावे महिलेची 12 लाखांची फसवणूक। नागपूरच्या मिनी मातानगरमधील धक्कादायक प्रकार। सायबर पोलिसात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।